जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला कोरोना संदर्भातल्या बातम्या बघूयात. ब्राझीलमधून बातमी आहे. ब्राझीलमध्ये मंगळवारी एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. इतर कुठल्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड्स मिळणं कठीण झालंय. तसंच ऑक्सिजनचा साठाही कमी पडतोय. 2021 हे वर्ष नागरिकांच्या लसीकरणाचं असेल असं अध्यक्ष बोल्सोनारो यांनी म्हटलंय. आपण लवकरच पूर्वीसारखं आयुष्य जगू शकू असंही अध्यक्ष बोल्सोनारो म्हणत असले तरी देखील अनेक राज्यांमध्ये स्थानिक पातळ्यांवरती निर्बंध कडक करण्यात आलेत. स्थानिक नेते घेत असलेल्या निर्णयांबद्दल बोल्सोनारो टीका करतायत, तर अध्यक्ष म्हणून ते कोरोना संकट हाताळताना कमी पडतायत अशी टीकाही त्यांच्यावर वारंवार होतीये. चीनमध्ये तयार झालेली सिनोफार्म ही लस सुरक्षित आणि उपयुक्त असल्याचं हंगेरीच्या तज्ज्ञांनी म्हटलंय. हंगेरी 24 फेब्रुवारीपासून सिनोफार्मचा वापर जो आहे तो सुरू झाला आणि एका महिन्यात लसीच्या योग्यतेबद्दल चांगलं परीक्षण होताना दिसतंय. वापर सुरू झाल्यापासून लसीचे दुष्परिणाम दिसून येत नसल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ सेमेल्विसच्या प्रमुख मार्कल बेला यांनी म्हटलंय. युरोपमधल्या सध्याचं कोरोना संक्रमण नव्या स्ट्रेनमुळे वाढत असल्याचं, तर इतर 90% कोरोना रुग्णांमध्ये ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेन आढळल्याचं त्यांनी सांगितलंय. बातमी पेरूमधून. पेरूमध्ये अजूनही कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. लिमामध्ये 80 वर्षांच्या मार्टिन यांचा स्थानिक हॉस्पिटलमध्ये बेड नसल्यानं घरी मृत्यू झालेला आहे. पेरू देशात कडक निर्बंध लावून संक्रमण आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, पण तरी देखील हे संक्रमण कमी होताना दिसत नाहीये. देशात 50,339 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सर्जन जनरलपदी भारतीय अमेरिकी वंशाचे सर्जन विवेक मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक मूर्तींच्या नियुक्तीला सिनेटनं मंजुरी दिली आहे. सध्या अमेरिकेवर सर्वात अधिक परिणाम करणाऱ्या कोरोना महामारीशी सामना करणं हे आता मूर्तींपुढील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान असेल. डॉक्टर मूर्ती यांनी यापूर्वी देखील एकदा हे पद भूषवलंय. यापूर्वी 2011ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची आजार नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार मंडळात नियुक्ती केली होती. हाँगकाँगमध्ये फायझरच्या लसीचं वितरण थांबवण्यात आलंय. इथे पाठवण्यात आलेल्या लसीच्या एका तुकडीत कुपीची झाकणं निघाली होती आणि लसीचे वितरक हे फोसनकडून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण या ठिकाणी थांबवण्यात आलंय. नेदरलँडमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याऐवजी निर्बंध कडक करावे लागणार आहेत. लॉकडाऊन 3 आठवडे वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं काळजीवाहू पंतप्रधान मार्क रूट यांनी म्हटलंय. 31 मार्चपासून संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. आता संचारबंदी रात्री 10 वाजल्यापासून लागू केली जाणार आहे. लवकरच लसीकरणाचा वेग वाढेल आणि संक्रमण क्रम कमी होईल असं रूट यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. पण नेदरलँड्स आणि युरोपमधलं संक्रमण वाढतच चाललंय. लॉकडाऊनमुळे बार, रेस्टॉरंट्स ऑक्टोबरपासून बंद आहेत. तसंच मे महिन्याच्या मध्यापर्यंत देशाबाहेर प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. जर्मनीनं लॉकडाऊनची मर्यादा आणि निर्बंधात वाढ केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ठिकाणी मेणबत्ती लावून कोरोना बळींना जी आहे ती श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याच निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. NHS रुग्णालय आणि संसद सदस्यांनी देखील सभागृहात मौन पाळून कोरोना बळींना श्रद्धांजली वाहिली आहे. रशियाच्या स्पुटनिक V लसीचे 1 लाख डोस बेलग्रेडमध्ये पोहोचलेत. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असतानाही सर्बियात सातत्यानं रुग्णवाढ होतीये. आतापर्यंत 8 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे 2ही डोस देण्यात आले. देशात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण मोहीम जी आहे ती अधिक व्यापक करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. बातमी इटलीमधून. रोममध्ये ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचा पुन्हा वापर सुरू करण्यात आला. इटलीमध्ये याआधी काही काळ ॲस्ट्राझेनेकाच्या लसीच्या वापरावर स्थगिती लावण्यात आली होती, पण युरोपियन मेडिसिन्स एजन्सीनं निर्वाळा दिल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाचं लसीकरण इथे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. रोमच्या टर्मिनी लसीकरण केंद्रात काही शिक्षकांना या लसीचा डोस देण्यात आला. त्यांना या लसीबद्दल काही शंका होत्या. रोमानियामध्ये लसीकरण मोहिमेमध्ये ॲस्ट्राझेनेकाची लस वापरणं सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागातील रुग्ण संख्येत वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. एका दिवसात 1367 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रोमानियातील एकूण रुग्णसंख्या आता 9,07,000 इतकी झाली आहे. रोमानियामध्ये आधी ॲस्ट्राझेनेका लस वापरणं थांबवण्यात आलं होतं, मात्र युरोपियन मेडिसिन्स एजन्सीनं सल्ला दिल्यानंतर आता पुन्हा ही लस वापरायला सुरुवात करण्यात आली आहे.
पॅस्टर सेलिओ रेकॉर्डा आणि त्यांचा प्रेयर ग्रुप सध्या हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये जाऊन कोरोना रुग्णांसाठी प्रार्थना करत आहे. रिओ दी जेनेरोमध्ये हा ग्रुप विविध ठिकाणी जाऊन प्रार्थना करतोय. ज्यांना कुणी नाही अशा लोकांना आधार आणि बळ देण्यासाठी नाईट प्रेयर सेशन्स आयोजित केली जात आहेत. कोरोना रुग्णांसाठी या ग्रुपमधले सदस्य प्रार्थना आणि गाणीही म्हणतात. ब्राझीलमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे, त्यामुळे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. गेल्या 7 आठवड्यांमध्ये पहिल्यांदा जगभरात कोविड रुग्णांच्या आठवड्याच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली, अशी माहिती WHOचे प्रमुख टेड्रोस यांनी दिली. गेल्या काही आठवड्यांमध्ये जगभरातील रुग्णसंख्येतही वाढ झाली असंही त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळेच विकसित देशांनी विकसनशील आणि गरीब देशांसाठी लसींचा पुरवठा करण्यासाठी कोवॅक्स कार्यक्रमाअंतर्गत मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय. गाझा शहरात बुधवारी पहाटे स्फोट झालाय. इस्रायलनं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे हा स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. तर गाझा पट्ट्यातील पॅलेस्टीन दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवरती रॉकेट डागल्याचा दावा या स्फोटाआधी काही तास इस्रायलच्या लष्करानं केला होता. बातमी ऑस्ट्रेलियातून. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या हवामानात बुधवारी काही प्रमाणात सुधारणा झाली, मात्र अजूनही इथे पुराचा धोका कायम असल्याचा इशारा देण्यात आलाय. सिडनीच्या वायव्येकडील पूरग्रस्त भागाची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हवाई पाहणी केली. हवामान काहीसं सुधारलं असलं तरीही राज्यातील काही भागात अजूनही पूरस्थिती आहे आणि काही नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होतीये, असं न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियर गेलरिस यांनी म्हटलेलं आहे. तर आता स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. या पुरामुळे अनेक दुकानं, हॉटेल्सचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये आलेल्या पुराचा पाळीव प्राण्यांनाही फटका बसलाय. आपल्या मालकांपासून ताटातूट झालेल्या अनेक प्राण्यांची त्यांच्या मालकांसोबत भेट झाली आहे. आता पावसानं थोडीशी विश्रांती घेतली असली तरीही नद्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढच होत आहे. गेल्या आठवड्यापासून पुराच्या पाण्यातून शेकडो प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्यानं ग्वाटेमालामधील पकाया ज्वालामुखीवरील राख उडत होती. जवळच्या विमानतळावर ही राख उडून विमानांवरती बसल्यानं विमानतळ बंद करण्यात आलंय. इथल्या जवळच्या गावातील लोकांनी आपापली घरं सोडून कम्युनिटी हॉलमध्ये आसरा घेतलाय. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथल्या टुरिस्ट गाईड्सना देखील गेले 2 महिने रोजगार मिळालेला नाहीये. फेब्रुवारी महिन्यापासून या ज्वालामुखीचा उद्रेक होतोय. लिबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये फ्रान्स आपला दूतावास उघडणार असल्याचं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सांगितलं. लिबियामध्ये नवीन स्थापन झालेल्या सरकारमुळे इथे स्थिरता येईल, त्याला पाठिंबा म्हणून फ्रान्सच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली. या नवीन सरकारला सर्व सहकार्य देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. लिबियात 2011 सालापासून संघर्ष सुरू आहे. तर लिबियाच्या दक्षिणेकडील शहरामध्ये जबरदस्त वाळूचं वादळ आलंय, त्यामुळे अनेक शहरांमध्ये जोरदार वारं वाहत होतं. तर काही ठिकाणी विजेचे खांब ही झाडं ही जमीनदोस्त झाल्याचं दिसलं. बहुतेक दुकानं बंदच होती. लोक घरामध्येच थांबले होते. मुख्य रस्त्यांवरची वाहतूकही या वादळामुळे बाधित झाली होती. तर दृश्यमानतेचा अभाव होता आणि त्यामुळे वाहनं जपून चालवावी लागत होती. दक्षिणेकडच्या वाहत या प्रांतात विजेच्या तारा कोसळल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. तर प्रशासनानं खबरदारी म्हणून प्रवास करण्यावर या ठिकाणी निर्बंध आणले. अमेरिकेच्या कोलोराडो इथे सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारातला संशयित आरोपी 21 वर्षांचा होता आणि त्यानं गोळीबार केल्याच्या दिवसाआधी 1 आठवड्याच्या कालावधीत प्राणघातक शस्त्रांची खरेदी केली होती अशी माहिती समोर येतेय. आरोपीचं नाव अहमद अल अलिवी अलिसा असून त्यानं दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 10 जणांचा बळी गेलाय. अमेरिकेच्या कोलोराडो इथे सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारातला संशयित आरोपी अहमद अल अलिवी अलिसानं दिलेल्या जबाबात आपण पाहतोय ही महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आली आहे. आणि जे लोक बळी गेलेले आहेत, एकूण 10 जणांचा या हल्ल्यात बळी गेला होता आणि त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत काही जणांवरती आणि त्यानंतर त्यांच्यावरती खुनाचे आरोप ठेवून त्याची रवानगी, जो आरोपी आहे त्याची रवानगी आता जेलमध्ये केली जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते. अमेरिकेतल्या कोलोराडो इथे सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाविषयी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अटॉर्नी जनरल मेरिक गारलँड आणि FBI संचालक ख्रिस्तोफर वारे यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यासह 10 जणांचा बळी गेला होता आणि याचा तपास आता सुरू आहे. दरम्यान बायडन यांनी या घटनेत बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जीव गमावलेल्या पोलीस अधिकारी एरिक टेली यांच्या शौर्याचं कौतुक केलंय. घटनास्थळी पोहोचणारा टेली हा पहिला पोलीस अधिकारी होता.
व्हाईट हाऊसवरचे झेंडे मंगळवारी अर्धे खाली उतरवण्यात आले। जो बायडन यांनी घोषणा केली की कोलोराडो इथे सुपरमार्केटमधल्या झालेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह 10 जणांचा जीव गेला आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून झेंडे खाली उतरवले जातील। नुकतीच अटलांटा क्षेत्रातल्या गोळीबारात ठार झालेल्यांसाठी ही ध्वज अर्धा खाली उतरवला गेला होता आणि त्यामुळे हा दुखवट्याचा सलग दुसरा आठवडा आहे। उत्तर कोरियाच्या शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र चाचणीवरती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी टीका केली आहे। बायडन यांनी म्हटलंय त्यांनी केलेल्या शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र मोहिमेत काही नाविन्य नाहीये। ते मंगळवारी ओहियोच्या दौऱ्यावरून परतल्यावर पत्रकारांशी बोलत होते। नुकतंच किम जोंग उन यांच्या बहिणीनं अमेरिका आणि दक्षिण कोरियानं संयुक्त सैनिकी सराव केल्याबद्दल दक्षिण कोरियाला चेतावणी देण्यात आली होती आणि त्यानंतर काहीच दिवसांनी उत्तर कोरियानं चाचणी केली आहे। उत्तर कोरियाच्या शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र चाचणीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी टीका केली असून ॲस्ट्राझेनेकाविषयी फायनल रिपोर्ट अजून आलेला नाही आणि त्यामुळे त्याच्या वापराविषयी निर्णय झाला नसल्याचं देखील बायडन यांनी स्पष्ट केलं। तर अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अशी शंका उपस्थित केलेली आहे की या लसीच्या चाचणीचे अपडेट नसलेले अहवाल कंपनीकडून दिले गेले असण्याची शक्यता आहे, पण याबाबत अजूनही काही अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। इस्रायलच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं एक्झिट पोल सांगतात। त्यामुळे एश अतीत पक्षाचे नेते एअर लॅपिड यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या समर्थकांचे आणि नागरिकांचे आभार मानले। एक्झिट पोल्सनी मावळते पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे सगळे दावे खोटे ठरवले तर त्यांचं राजकीय कारकिर्दी देखील त्यांची अस्थिर केली आहे। आपण निवडणुकीला योग्य पद्धतीने सामोरं गेलो त्याचंच फलित आहे असं लॅपिड तेल अविवच्या समर्थकांनी म्हटलेलं आहे। इस्रायलमध्ये एक्झिट पोल्सनी गेल्या 2 वर्षात चौथ्यांदा कुणालाही स्पष्ट बहुमत नाही अशी कोंडीची परिस्थिती दर्शवली, पण तरीही पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्थिर सरकार देण्याची आशा व्यक्त केली। इस्रायलच्या 3 मुख्य टीव्ही स्टेशनवरच्या पोल्सनी नेतान्याहू आणि त्यांचे धार्मिक राष्ट्रवादी मित्रपक्ष तसंच नेतान्याहू यांच्या विरोधी पक्षांना कुणालाच संसदीय बहुमताचा आकडा मिळेल असं दाखवलेलं नाहीये। त्यामुळे सलग 5व्या वर्षी अभूतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एका रशियन ड्रग तस्कर आरोपी मंगळवारी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। याआधी बाली इथून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली असताना त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। आंद्रे कोवालेन्को जो एलिस अँड्रू अय्यर नावानं परिचित तो आहे आणि याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे। त्याला इंडोनेशियात 2019 साली हशिश तस्करी प्रकरणात अटक झाली आहे। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। रोमानियातल्या बुखारेस्टमध्ये लसीकरणाविरोधात शनिवारी आंदोलन करण्यात आलं। सुरुवातीला युनिव्हर्सिटी स्क्वेअर आणि विक्ट्री स्क्वेअर परिसरात आणि त्यानंतर रोमानियाच्या संसदेबाहेर एकत्रित आंदोलकांनी लसीकरण बंद करा आणि आम्हाला यातून स्वातंत्र्य हवं असल्याच्या घोषणा देण्यात आल्या। यातल्या अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते। राष्ट्रध्वज हातात घेत आंदोलक रस्त्यावर घोषणाबाजी करत होते। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं मंत्रिमंडळ आता पूर्ण झालंय। कामगार मंत्रीपदी मार्टी वॉल्श यांची सोमवारी निवड करण्यात आली। तर वॉल्श यांनी बोस्टनचे प्रतिनिधी म्हणून दशकभरापेक्षाही अधिक काळ काम पाहिलंय। कामगार चळवळींचा आणि कामगार प्रश्नांचा त्यांना अनुभव आहे। काँगोच्या अध्यक्षपदासाठीचे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं निधन झाल्याची माहिती समजल्यावर गेब्रायस यांचे समर्थक ब्राझाविलेच्या मुख्यालयाबाहेर जमले होते। कोलिलास यांना निवडणुकीच्या दिवशीच कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांचं सोमवारी निधन झालं। कोलिलास यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। युनियन ह्युमॅनिस्ट डेमोक्रॅट्स पार्टीच्या प्रवक्त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं यावेळी आवाहन केलं। उपचारासाठी त्यांना फ्रान्सला नेण्यात आलं होतं, पण पॅरिसमध्ये त्यांचं निधन झालं। अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे पती डेस मोनेसच्या फूड बँकेला त्यांनी भेट दिली। बायडन यांनी जाहीर केलेल्या कोविडच्या मदत निधीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे दौरे केले जात आहेत। डग हमहॉफ यांच्या सोबत अमेरिकेचे कृषी मंत्री आणि अन्य प्रतिनिधी देखील होते। भूक ही देशाची सर्वात मोठी समस्या आहे। ठिकठिकाणी फूड बँक स्थापन करून या समस्येवर मात करता येऊ शकते असंही ते म्हणाले। संत्री, दूध, ज्युसेस, सिरियल बार्स आणि इतर देखील खाद्यपदार्थ या ठिकाणी त्यांचे बॉक्सेस करून गरजूंपर्यंत पोहोचवले जात आहेत।
येमेनमधील हैती चळवळीचे महत्त्वाच्या नेत्यांनी सौदी अरेबियाच्या सरकारची शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळलेला आहे. या प्रस्तावामुळे येमेनमधील बंदरं आणि विमानतळांवरील त्यांचं सार्वभौमत्व संपुष्टात येईल असं हैती चळवळीच्या राजकीय विभागाचे सदस्य सुलतान अल सामे यांनी म्हटलंय. हैतीमधील दीर्घकालीन युद्ध संपुष्टात यावं यासाठी शस्त्रसंधी आणि त्यांचं मुख्य विमानतळ पुन्हा खुलं करण्याचा प्रस्ताव येमेननं ठेवला आहे. मात्र सौदीला येमेनच्या विमानतळावर त्यांचं नियंत्रण मिळवायचं आहे, म्हणून त्यांनी हा प्रस्ताव जो आहे तो ठेवल्याचं हैती नेत्यांचं म्हणणं आहे. कोरोना काळातल्या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या नवीन सरकारला कोसोव्होच्या संसदेनं सोमवारी मान्यता दिली आहे. कोसोव्होमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही मान्यता देण्यात आली आहे. संसदेच्या दुसऱ्या सत्रात अशा मतांनी हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे. पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या 17 सदस्यीय मंत्रिमंडळात 6 महिला सदस्य आहेत. कोरोनाशी सामना हे आपल्या पुढचं सर्वात मुख्य आव्हान असल्याचं कुर्ती यांनी म्हटलंय. कोसोव्होमधील 60% जनतेला लसीकरण लवकरात लवकर करून देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. प्रसिद्ध गायक बॉबी ब्राऊन यांचा मुलगा बॉबी ब्राऊन ज्युनियर यांचं सोमवारी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले. दारू आणि कोकेनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल स्पष्ट झालाय. तो 28 वर्षांचा होता. ब्राऊनच्या गर्लफ्रेंडनं त्याला शेवटचं जिवंत पाहिलं होतं आणि त्यानंतर तो त्याच्या बेडरूमच्या जमिनीवर पडल्याचं दिसलं. डॉक्टरांना बोलावल्यावर त्यांनी तो मृत असल्याचं जाहीर केलं. बॉबी ब्राऊन सिनियर हा त्याच्या सोलो परफॉर्मन्ससाठी बॉबी ब्राऊन ज्युनियर जो आहे तो त्याच्या सोलो परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे आणि यापूर्वी त्याची मुलगी जी आहे ती बाथटबमध्ये सापडली होती आणि ती मृत्यूच्या आधी 6 महिने कोमामध्ये होती. ग्रीसमधील अथेन्समध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली. स्थलांतरित आणि निर्वासितांची बाजू मांडण्यासाठी ही निदर्शनं झाली. स्थलांतरितांची सुरक्षितता, निवारा आणि शिक्षणाचा हक्क देण्यात यावे अशी मागणी निदर्शकांनी केलेली आहे. ग्रीस, सायप्रस, इटली, माल्टा आणि स्पेन या 5 देशांच्या मंत्र्यांमध्ये बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवरती ही निदर्शनाची मोहीम जी आहे ती आखण्यात आलेली आहे. युरोपमध्ये होणाऱ्या स्थलांतराच्या मुद्द्यावर या देशांनी मिळून MED हा गट स्थापन केला. भूमध्य सागरी प्रदेशालगतच्या 5 देशांच्या गृहमंत्र्यांनी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली आणि युरोपियन युनियननं स्थलांतरणाबाबत करार करावा अशी मागणी केली. इटली, स्पेन, माल्टा, सायप्रस आणि ग्रीसमधील गृहमंत्र्यांनी एकत्रित अथेन्समध्ये या स्थलांतराबाबत चर्चा केली आहे. बातमी स्पेनमधून. स्पेनमधल्या प्राणीमित्र संघटनांनी शनिवारी प्राण्यांच्या कत्तलीचा निषेध केला. बार्सिलोनातल्या जगप्रसिद्ध लास रामला बोलवार्डच्या फूड मार्केट बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन केलं. मांसाहारापेक्षा वेगन डाएट चांगलं असतं या आंदोलकांचं म्हणणं आहे. या भागात इंटरनॅशनल डे विदाऊट मीट असा जो दिवस आहे तो 20 मार्चला साजरा केला जातो. महिलांचा हिंसाचारापासून बचाव करणारा इस्तंबूल करार मागे घेण्याच्या तुर्कीच्या निर्णयाच्या विरोधात महिला गट आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी शनिवारी इस्तंबूलमध्ये निषेध नोंदवला. निर्णय मागे घ्या अशा घोषणा यावेळी महिला आंदोलकांनी दिल्या. तुर्कस्ताननं 10 वर्षांपूर्वी सगळ्यात प्रथम यावर सहमती दर्शवली होती. ज्या हक्कासाठी वर्षानुवर्ष संघर्ष केला तो एका रात्रीत कुणी मिटवू शकत नाही असं या आंदोलकांचं म्हणणं होतं. या करारानुसार पुरुष आणि स्त्रियांना समान हक्क आहेत आणि महिलांवरील लैंगिक आधारित हिंसाचार रोखण्यासाठी, पीडितांचं संरक्षण करण्यासाठी आणि दोषींवरती कारवाई करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पावलं उचलणं भाग पाडलं जात होतं. आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. Strong Move 4 in 1.